नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटेड ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहिलेली आहे. त्यानंतर आपण हे पण पाहिलं की स्लीव्सची ड्राफ्टिंग कशी करायची किंवा स्लीव्सची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरी ब्लाऊजचा जो ड्राफ्ट आहे किंवा थेरोटिकल पार्ट जो आहे तो पाहणार आहोत. तर इथे डाव्या बाजूला ड्राफ्ट मी बनवलेला आहे आणि त्याचबरोबर थेरोटिकल जो पार्ट आहे तो उजव्या बाजूला आहे. तर सुरुवातीला आता आपल्याला काय करायचं, थेरोटिकल पार्ट जो आहे तो वाचून घ्यायचा आहे. तर पहा, डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग किंवा जी पेपर कटिंग आहे ती कशी करायची. तर जसं आपण पहिल्यांदा कटोरी ब्लाऊजचं बघितलं होता थेरोटिकल पार्ट, त्याचप्रमाणे हा पण असणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे. कोणत्याही ब्लाऊजची ज्यावेळी आपण कटिंग करतो तर सुरुवातीला आपल्याला बॅक पार्टचीच कटिंग करायची असते. बॅक पार्टची कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचा बॅक नेक जो आहे तो डीप आहे की नाही, त्याच्यावरती तुमची ड्राफ्ट पूर्ण जी कटिंग आहे ती ठरणार आहे. त्यानंतर बॅक पार्टसाठी ब्लाऊजची पूर्ण उंची लागणार आहे. तुम्हाला पूर्ण ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आणि त्यानंतर प्लस 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी लागणार आहेत, तर चेस्ट लागणार आहे, फुल चेस्ट लागणार आहे. तुमची चेस्टचं मार्किंग कसं करायचं, तर फुल बस्ट घ्यायचं आहे, डिवायडेड बाय 4 करायचं अशा पद्धतीने. जसं की 40/4 करून घेतलं तर 10 इंच येतं, प्लस त्यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. आता त्यानंतर वेस्टचं मेजरमेंट कसं, तर वेस्ट भागिले 4 करा, प्लस 1 इंच तुम्हाला बॅकचे जे टक्स आहे त्याकरता 1 इंच प्लस 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने हे मार्किंग करायचं. त्यानंतर बॅकनेक किती डीप घ्यावा, तर हे तुमच्या आवडीप्रमाणे असेल. बॅकनेक 9 इंच, 10 इंच, 11 इंच तुमच्या आवडीप्रमाणे बॅकनेक तुम्ही डीप घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळी तुमचा बॅकनेक डीप होतो त्यावरती तुमचं शोल्डर जे आहे ते प्लस किंवा मायनस होतं. बॅकनेक जो आहे तो डीप झाला की शोल्डर जे आहे तुमचं ते वाढत नाही, तर शोल्डर कमी कमी होत जातं. तर अशा पद्धतीने जो आहे बदल आपल्याला बॅकनेक डीप असल्यावर ब्लाऊजमध्ये करावा लागतो. आफ्टर दॅट आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की आमचं शोल्डर उतरतं, गळा डीप असेल तर शोल्डर उतरत आहे, तर नक्की काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला शोल्डर टू शोल्डर मेजरमेंट घेता आलं पाहिजे. तर ते कसं घ्यायचं की अंगावरती पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर शोल्डर जे आहे ते पूर्ण मोजून घेतल्यानंतर त्याला भागिले 2 करून घ्यायचा. हा परफेक्ट फॉर्म्युला आहे शोल्डर ब्लाऊजचा जो शोल्डर आहे तो काढण्याचा. तर फुल शोल्डर डिवायडेड बाय 4 मायनस 1.5 इंच तुम्हाला इथे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं पूर्ण शोल्डर जर 15 इंच असेल तर भागिले 2 करून घ्या, मायनस 1.5 इंच. जर इथे 15चा अर्धा भाग 7.5 इंच आणि मायनस 1.5 इंच, म्हणजे 7.5 मधून मायनस तुम्ही 1.5 इंच केले इथे, तर तुम्हाला मिळतं 6 इंच. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा जो शोल्डर आहे ते परफेक्टली इथे काढू शकता. तर हा झाला आपला जो बॅक पार्ट आहे आणि प्लस शोल्डर, बॅकनेक डीप कसा घ्यायचा, काय घ्यायचा, असा थेरोटिकल पार्ट झालेला आहे. आता त्यानंतर इथे पहा की या बाजूला पण एक मी ड्राफ्ट बनवून घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे आपण थेरोटिकल पार्ट वाचून घेऊ पहिल्यांदा. आता नेक विड्थ, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की गळा रुंदी कशी घ्यायची हे देखील आम्हाला समजत नाही. तर गळा रुंदी कशी घ्यायची, तर याचाही एक फॉर्म्युला मी ते आजच्या व्हिडिओत शेअर केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर हे बघा, नेक विड्थ कशी घ्यायची, तर तुमचा जो पूर्ण चेस्ट राऊंड आहे तो इथे तुम्हाला या मेजरमेंटसाठी लागणार आहे. चेस्ट राऊंड भागिले 12 करून घ्यायचं. सर्व साईजमध्ये तुम्हाला हे भागिले 12च करायचं आहे. चेस्ट राऊंड डिवायडेड बाय 12 करून घेतल्यानंतर त्यातून तुम्हाला अर्धा इंच जे आहे ते मायनस करायचे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता 40/12 करायचे मायनस अर्धा इंच. इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे लिहिताना, तर हे अर्धा इंच आहे. तर हा भागाकार जो आहे तुम्हाला जमत नसेल, अगदी तुम्ही बिगिनर्स असाल आणि भागाकारही जमत नाही आहे, तर तुम्ही कॅल्सीचा यूज करायचा आहे. तर 3.33 असं आपलं इथे मेजरमेंट येतं. मायनस 0.5 केल्यानंतर 2.83. तर याचा जो आहे अशा पद्धतीचा तुम्हाला साधारण बघा 2.5 इंच आणि पुढे इथे 2.5 इंच म्हणजे 2.50, तर 2.83 म्हणजे साधारण एक तुम्हाला सांगायचं 2.25 इंचापर्यंत तुम्हाला या साईजमध्ये 40 साईजमध्ये गळ्याची रुंदी घ्यायची आहे. गळ्याची रुंदी ही अशा पद्धतीनेच तुम्हाला मोजून घ्यायची आहे, किंवा जर तुम्ही ब्लाऊज टू ब्लाऊज मेजरमेंट घेत असाल तर तेही तुम्ही सहज करू शकाल. पण अगदीच बिगिनर्स आहेत ज्यांना काहीही गोष्टी समजत नाहीत किंवा ब्लाऊज पण मापाचं नाही आहे पण ब्लाऊज तर शिवायचा आहे, तर हे जे फॉर्म्युले आहेत ते नक्कीच तुम्ही यूज करा.
त्यानंतर पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. पुढच्या भागाची कटिंग, बॅक पार्टची कटिंग झाल्यानंतर पुढचा भाग कट करून घ्यायचा. पुढच्या भागाची जी ड्राफ्ट आहे ती प्रॉपर जशी सिंगल कटोरी ब्लाऊजची आपण केली त्याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर दाखवल्याप्रमाणे जशी सिंगल कटोरी आपण पहिल्यांदा इथे कट करतो आणि नंतर ती कटोरी वाढवून घेतो, तर ही पण कटोरी आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. ही कटोरी, सिंगल कटोरी कशी वाढवायची हे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर सिंगल कटोरी ही वाढवून घेतल्यानंतर इथे बघा शोल्डर स्लोप, तर डीप नेक असला तुमचा, जर मागचा गळा जर तुमचा साधारण 6 इंचाच्या खाली असेल, कमीत कमी 6 इंचाच्या खाली असेल, तर तुम्हाला शोल्डरचा जो स्लोप आहे तो कुठे द्यायचा, तर गळ्याच्या बाजूने द्यायचा आहे. शोल्डर स्लोप डीप नेकमध्ये शोल्डरचा स्लोप आपल्याला गळ्याच्या बाजूने द्यायचा असतो. तर ही महत्त्वाची टिप आहे याच्यामध्ये. त्यानंतर थेरीचा दुसरा पार्ट, जी कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे ती पेपरवर ठेवताना किंवा कापडावरती ठेवताना ती कशी ठेवायची, तर ती तिरकस ठेवायची, तिरक्या आकारामध्ये ठेवायची. त्यानंतर जी वाढवलेली कटोरी आहे तिला खालच्या बाजूने, म्हणजे ह्या बाजूने हे पाहिजे दाखवली, ती किती वाढवायची, तर इकडच्या बाजूने 1 इंच 1 इंच 1 इंच 1 इंच अशी तिन्ही बाजूने 1 इंच हिची उंची वाढवून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने ही 1-1 इंच उंची आपल्याला वाढवून घ्यायची. त्यानंतर हा जो सेंटरचा टक्स आहे तो पण आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा ह्या टक्सची उंची इथपर्यंत घ्यायची. त्यानंतर हा जो आडवा टक्स आहे तो किती घ्यायचा आहे, सेंटरचा आडवा टक्स परफेक्ट मार्क करून घ्यायचा आणि त्याचा जो इथला डिफरन्स आहे तो 1.5 इंच घ्यायचा आहे. 1.5 इंचापेक्षा जास्त इथे आपल्याला सेंटरचा जो टक्स आहे तो घ्यायचा नाहीये. अशा पद्धतीने मार्किंग करायचं. आता सेंटरचा जो टक्स आहे तो 2 प्रकारे तुम्ही करू शकता. ही जी कटोरी आहे ती सेंटरच्या बाजूने 1.5 इंच मार्जिन घेऊन कट करून त्यानंतर तुम्ही ती वाढवायची, किंवा सेंटरच्या बाजूने कट करून साधारण वरच्या बाजूने अर्धा, खालच्या बाजूने अर्धा असं हे तुम्हाला मेजरमेंट घेऊन कट करायचं आहे व्यवस्थित. म्हणजे 2 पार्ट होतील कटोरीचे. पण मी अगदीच बेसिक ट्रिक सांगितलेली आहे इथे, की ज्यामध्ये तुम्हाला कटोरी कट न करता देखील डबल कटोरीचा जो प्रॉपर शेप आहे तो परफेक्टली मिळून जातो. तर हे कट न करता साधारण 1.5 इंचाचा डिफरन्स ठेवायचा आहे आणि तेवढं 1.5 इंच कापड परफेक्ट दाबून आपल्याला हा आडवा टक्स जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. आणि बाकी सर्व जे ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते असणार आहे जसं की आपण सिंगल कटोरी ब्लाऊज फिट केला किंवा जसा शिवला त्याचप्रमाणे सर्व कटिंग असणार आहे. आता आपण थेरोटिकल पार्ट पाहूयात. तर पहा, पहिला जो आहे हा बॅक पार्टचा आपला ड्राफ्ट आहे. तर इथे तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. शोल्डरचं मेजरमेंट घेतल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, शोल्डर डिवायडेड बाय 2 करायचं आहे इथे. आणि जर अंगावरती मोजून घेतलं तर -1.5 इंच, नाहीतर ब्लाऊजवर असेल तर ॲज इट इज तुम्हाला शोल्डर इथे घ्यायचं आहे. त्यानंतर इथे गळारुंदी टाकून घ्यायची आहे आणि बॅक पार्ट असेल तर इथे गळ्याची खोली पण टाकून घ्यायची. त्यानंतर इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. या बाजूला तुम्हाला आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं. प्लस 2-2 इंच ही जी आहे आपली इथे मार्जिन आहे. तर ही सर्व साईजेससाठी सेमच असणार आहे. सेम ड्राफ्ट आपल्याला सर्व साईजमध्ये बनवायचा आहे. आणि जसं सांगितलं की चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे इथे, वेस्टचा 4th पार्ट तुम्हाला इथे घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि प्लस 2 इंच मार्जिन. तर हा झाला बॅक पार्टचा ड्राफ्ट. आता त्यानंतर हा जो आहे फ्रंट पार्ट मी ते ड्राफ्ट केलेला आहे. फ्रंट पार्ट पण आपल्याला सेम बॅक पार्टप्रमाणे पहिल्यांदा ड्राफ्ट करून घ्यायचा. तर इथे पहा की वरच्या बाजूला शोल्डरचं मेजरमेंट, त्यानंतर गळा रुंदी, या साईडला आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला. आर्महोलचं मेजरमेंट घ्यायचं, तिथे आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा. फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच, आणि हे बघा इथे जे घेतलेलं आहे आपण इथे 1 इंच घेतलेलं आहे. आणि बॅक आर्महोलसाठी तुम्हाला काय करायचं आहे की 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. त्यानंतर फ्रंट नेक इथे 6 इंच 6.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता, हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. त्यानंतर इथे पहा की ज्यावेळी फ्रंट पार्टचं कटिंग करतो त्यावेळी अर्धा इंच तुम्हाला साधारण इथे अशा पद्धतीने हुकलूक पट्टीसाठी जी आहे मार्जिन घ्यायची आहे. ती मार्जिन सोडून तुम्हाला शोल्डर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं जे आहे मेजरमेंट घ्यायचं आहे, ही मार्जिन सोडून. आता त्यानंतर हे पहा, गळ्याचं मार्किंग केल्यानंतर इथे सांगायचं झालं तर गळ्याच्या वरती 1 ते 1.25 इंचापर्यंत तुम्हाला एक मार्किंग करायचं. शोल्डरपासून इथे फुल बसचं मेजरमेंट जे आहे तुम्हाला घ्यायचं, किंवा याला ॲपेक्स पॉईंट म्हणू शकतो आपण. त्याचा सेंटर करून इथे मार्किंग करायचं. त्यानंतर ही जी इकडची हुकलूक पट्टीची बाजू आहे त्या बाजूने तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं की किती इंचाची कटोरी घ्यायची आहे. ब्लाऊजवर मोजत असाल तर अतिउत्तम, पण कटोरीचं जे मेजरमेंट आहे ते कसं काढायचं ते देखील मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्या साईजची कटोरी घ्यायची आहे त्या साईजचं कटोरीचं मेजरमेंट इथे टाकून घ्यायचं
अशा पद्धतीने. त्यानंतर हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला मार्क करायचे. त्यापूर्वी कटोरीचं मेजरमेंट करण्यापूर्वी आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करावं लागतं. तर इथे पहा, या बाजूने साधारण 3 इंच आणि या बाजूने 2.5 इंच असं योगपट्टीचं मेजरमेंट घ्यायचं आणि तिरकस जोडत योगपट्टी कट करायची, जसं इथे खाली दाखवलेली आहे. त्यानंतर आता जी आपण ही कटिंग केलेली आहे त्या कटिंगवरून आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची. तर याचा देखील डीप व्हिडिओ याच्या आधी बनवलेला आहे, तो व्हिडिओ प्लीज बघा. अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून घ्यायची आणि ज्यावेळी तुम्ही फॅब्रिकवर कट करणार असाल त्यावेळी तुम्हाला साधारण हे पहा अशा पद्धतीने सर्व मार्जिन घ्यायचं, जे की मी स्केच पेनने मार्क केले आहे. तर साधारण अर्धा इंच तुम्हाला इथे मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता त्यानंतर आता आपण नेक्स्ट ड्राफ्ट बघणार आहोत, जो की सिंगल कटोरी टू डबल कटोरीचा ड्राफ्ट. ज्यावेळी सिंगल कटोरीतून आपण डबल कटोरीमध्ये कन्व्हर्ट करत असतो त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला इथे कटोरी ठेवून घ्यायची आहे. जी सिंगल कटोरी वाढवलेली आहे ती वाढवलेली कटोरी ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी आपली वरच्या बाजूची म्हणजे खाली मोठा पेपर ठेवायचा, त्यावरती वाढवलेली कटोरी ठेवायची आणि जो इथे सेंटर केलेला आहे तो इथे पॉईंट करून घ्यायचा. अशा पद्धतीने पॉईंट करायचा की ते खालच्या पेपरवरती देखील उमटेल. त्यानंतर तिथूनच एक सरळ रेष अशा पद्धतीने खाली वाढवून घ्यायची 1 इंचापर्यंत, म्हणजे इथपर्यंत वाढवलेली कटोरी प्लस खाली 1 इंच इथे, या बाजूने देखील 1 इंच, या बाजूने देखील 1 इंच. आणि हा जो टक्स आहे तो खालीपर्यंत वाढवून घ्यायचा. खालीपर्यंत हा जो टक्स आहे अशा पद्धतीने वाढवला. त्यानंतर आता इथे सेंटर करायचं आहे. तर इथे तुम्ही 2 इंचापर्यंत पण घेऊ शकता, 2.5 इंचापर्यंत पण घेऊ शकता, पण माझं परफेक्ट अंदाज असा आहे की जेवढ्या उंचीचा हा टक्स असेल तुमचा 2 इंच 3 इंच तेवढ्याच उंचीचं तुम्हाला इथे आडवी लाईन जी आहे ती आखून घ्यायची आणि साधारण 1.5 इंचावरती आपल्याला असं मार्जिन ठेवत हा जो आडवा टक्स आहे तो घ्यायचा आणि 2 तिरकस रेषा आखून आपल्याला इथे जी आहे मार्जिन तयार करायची. ही जी आहे अशा पद्धतीने आडव्या टक्सची मार्जिन आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर कटोरी कशी वाढवायची डबल कटोरी हे सांगितलं देखील आहे आणि आपण परफेक्ट ब्लाऊज पण बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. आता यामध्ये काही फॉर्म्युले मी शेअर केलेले आहेत आणि हे सगळे थेरीचे जे फोटोज आहेत किंवा बाकीच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की मिळेल. त्याचबरोबर नेक्स्ट ब्लाऊजचा कोणता टाईप तुम्हाला बघायचा आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे.